श्रोते हो, चला श्रवण करूयात अध्याय 16वा। सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले। श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाहीये। मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात। मला त्यांचा वीट आला आहे। मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे, तेव्हा मला उपदेश करावं, ज्ञान द्या। तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस। तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस। तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष सांगत आहेस। तुझे मन स्थिर होणार नाही। जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही। जो गुरुसेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते। गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते। अष्टसिद्धी आपल्याला वश होतात। गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे। मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी। अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तरच तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो। त्यांनी धौम्य ऋषींचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले याची पुढील कथा सांगितली। धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकांचे रक्षण कर। शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये। गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील एक नोकरासह कापणी, झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवले। ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला। त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला। शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले। एकीकडे रेडा आणि दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले। वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला। त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला, म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले। शिष्याने केलेल्या प्रयत्नांनी पराकाष्ठा पाहून गुरु त्यांच्यावर प्रसन्न झाले। त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला। नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी आला। अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी आणि उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली। त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न झाले। नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाहीये। हे तुला माहीत असताना तू अवधेमुळे व्यर्थ भटकत आहेस। एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते। हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला। आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरूंकडे जाण्यास मन तयार होईना, म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे, तेव्हा मला आता मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे। तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले। तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले। तुम्ही जगद्गुरू असून त्रैमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले। तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा। त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला। श्रोते हो, चला श्रवण करूयात अध्याय 17वा। करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। तो शास्त्रे व पुराणे सांगत असे। त्यांची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती। शास्त्रे आणि व्याकरण याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते। तो निष्ठेने आन्हिक व नित्यकर्माचे आचरण करीत असे। त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासूनच मंदबुद्धीचा होता। दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवश झाले, म्हणून तो आपल्या आजोबा आजींकडे राहू लागला। तो 7 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली। आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे। तेव्हा तो वेदाभ्यास तरी कसा करणार?
त्याला शिकण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असे. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत, त्याला खूप टाकून बोलत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो. विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात, तो यशस्वी होतो. एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे? आपल्याकडूनच मला प्रेरणा आणि मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मरुद्र उपासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे अशक्य आहे. हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला. वाटेत अरण्यातून जात असताना अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले, मला सगळे लोक दूषण देतात, आता मी जगून काय उपयोग आहे? जीव देण्याशिवाय मला आता दुसरा मार्गच नाहीये. असा विचार करीत तो चालत असता भिलवडी गावात आला. पोटात काही अन्न नाही, रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील जनमाता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला. देवीचे दर्शन घेतले. अन्नोदक वर्ज करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला आणि हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखविला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन. असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पैलतीरावर लवकर जा. तेथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाही एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतरी आला. तेथे त्याला श्री गुरूंचे दर्शन झाले. त्यांचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांची प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्री गुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले. परिसाचा स्पर्श होता जसे लोखंडाचे सोने होते, तद्दत गुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरु महिमा असाच असतो. ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते.